होय टोपल्यातला शिजाय मागलं म्हणजे ती काढलेलं छेजेतलं शिल्लक राहिलेलं ती टाकला ती टाका नाही ते आधीच टाकलं आधीच टाक काय करता उगाच कपडे घाण करू नका नाही जावा जाण्याबद्दल काय नाही जा हा इथं कुठतरी तिथं टुकरून काढला उदरान काढला तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. शेतातल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बटाटा उकडून घेतला इथे आम्ही आणि आज बटाटा शाबूचे चकल्या बनवायच्या त्या. तर बटाटा उकडला आहे आणि बटाटा सोलायचं चालू आहे. पण चालू केलं आहे सोलायला कारण बराच वेळ झाला, 11 वाजत आले आहेत आणि आता घालायचं कधी आणि वाळायचं कधी हे प्रश्न पडला. आणि दुपारनं 2 दिवस झाला आभाळच चालू होते, त्याच्यामुळं चालू आहे आमची गडबड. चकल्या बनवायच्या त्या आणि मग नंतर बटाट्याची साल काढून खिसणीनं चकत्या पाडून ठेवायच्या वेपर्ससाठी. तर बघूया आता हे उरकून घ्यायचं आणि मग नंतर वेपर्स करायचे, उद्याच्याला करायचे, पण आज त्याची तयारी सगळी करून ठेवायची. आणि ह्याला आता किती वेळ लागेल पटापटा करून घ्यायचं आहे, जास्त काही नाही करायचं. 1 किलो शाबू फक्त भिजवलेला आहे, तेवढंच करणार आहे. आणला आहे 2 किलो भिजवून, पण तेवढं काय करणं आज होणारच नाही कारण ते वाळलं तर पाहिजे. एवढं घालून का उपयोग नाही, मग परत ते काळं पड. दुपारनंतर पाऊस आला, आभाळ चालूच आहे सारखं, त्याच्यामुळे जास्त काय करणार नाही. 1 किलोचंच करणार आहे आणि 1 किलो शाबू तसाच ठेवणार आहे, मग उद्या करणार आहे. कारण उद्या जरा लवकर आलं तर लवकर होईल. शेतामध्येच करायला चालू केलं आहे आम्ही. मोकळं मैदान आणि पसरून घालायला वगैरे येते, त्याच्यामुळं शेतातच चालू केलं आहे उन्हाळी काम करायला. मध्ये 2 दिवस पण वेपर्स केले आणि आता आज म्हटलं चकल्या कराव्या. बटाटा इथंच वावरात काढला आणि त्याच वावरात चालू केलं आहे करायला, कारण भरपूर असं शेतामध्ये मोकळं मैदान राहतं, जळण पाणी मुबलक प्रमाणात आहे आणि घरी पाण्याची टंचाई पण भरपूर आहे, त्याच्यामुळं मग इथंच करायचं ठरवलं. आणि आता गेली 2-3 दिवस झालं आमचा रोजचा कार्यक्रम ठरलेला आहे. शेतात आलं का बटाट्याची साल काढणं, वेपर्स करणं, 2 दिवस त्याच्यामध्ये गेले आणि आजचा 3रा दिवस चकली पाडायच्या आणि उद्या पण अजून वेपर्स करायचे. आणि मग दुपारनंतर ही याची साल वगैरे काढून ठेवायची आणि खिसून ठेवायच्या चकत्या. आणि मग उद्या काही जास्त वेळ लागणार नाही पसरायला आणि मी पण येणार नाही उद्याच्याला शेताला, फक्त आई एकटीच असणार आहे. त्याच्यामुळं मग जास्त काय करणार नाही, थोडंसंच करणार आहे. आणि फक्त चकत्या उकडून घ्यायच्या वेपर्सच्या आणि पसरायला काही जास्त वेळ लागत नाही एकट्याला, त्यामुळं आज सगळी तयारी करून घ्यायची. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पहा.